प्रत्येक गृहिणीसाठी अत्यंत उपयुक्त 12 अशा किचन टिप्स। नंबर 1, पुऱ्या करताना 4 वाटी पिठाला 1 वाटी रवा आणि 4 चमचे कडकडीत तेल घालावे। याने पुऱ्या अधिक फुलून क्रिस्पी होतात। नंबर 2, सुक्या भाजीमध्ये मीठ जास्तच पडले असेल तर भाजी खारट होते। यासाठी थोडेसे बेसन भाजून घालावे आणि शेंगदाणे भाजून कुटून टाकल्यास भाजीतील खारटपणा कमी होऊन चविष्ट होते। नंबर 3, मसाले भात बनवताना तूप घालून बनवल्यास अतिशय स्वादिष्ट होतो। नंबर 4, या दिवसात लाल मुंग्या घरामध्ये ठिकठिकाणी निघतात। यासाठी त्या जागेवर कपड्याचा साबण लावावे। नंबर 5, किचन मध्ये शेगडीचे बर्नर काळे पडल्यास त्यावर सोडा आणि लिंबू रस याचे मिश्रण लावावे। थोडा वेळ ठेवून स्वच्छ घासून नंतर कापडाने बर्नरला अवश्य पुसून घ्यावे। नंबर 6, कडधान्य मोड आलेले फ्रीज मध्ये ठेवताना त्यावर लिंबू रस मिक्स करून ठेवावे। यामुळे कडधान्य लवकर खराब होत नाही आणि वास सुद्धा येत नाही। शेंगदाण्यांना गरम पाण्यातून उकळून भाजल्यास शेंगदाणे खमंग होतात। नंबर 8, कुकर मधील पाणी फसफसून बाहेर पडत असेल तर कुकरच्या आतील झाकणावर थोडेसे तेल लावून नंतर झाकण लावून घ्यावे। नंबर 9, भाजी कोणतीही चिरून कधीच ठेवू नये। असे केल्यास भाज्यातील असलेले पोषक तत्वे नष्ट होतात। नंबर 10, दररोज रात्री झोपण्यापूर्वी शेगडी किचनचा ओटा स्वच्छ करून ठेवला तर किचन मध्ये कधीच झुरळे मुंग्या किडे येत नाही। नंबर 11, या दिवसात घसादुखीची समस्या होत असते। त्यामुळे कोमट पाण्यात थोडे मीठ व हळद टाकून गुळण्या कराव्या, लगेच आराम होतो। नंबर 12, पत्ता कोबी कच्चा सलाद मधून खात असल्यास शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित राहते। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभार। व्हिडिओतील किचन टिप्स आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा। तसेच चॅनलवरती नवीन असल्यास आपल्या मीनाताई किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तसेच सोबतचे बेल आयकॉन ही प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच मिळतील। धन्यवाद।